नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। अर्णवच्या हाताला आरतीच्या वेळी भाजलेलं असतं। ईश्वरी त्याचा हात हातात घेऊन त्याच्या हाताला औषध लावत असते, तर अर्णव तिला म्हणत असतो की असं वाटते की ड्रॅगन तोंडाने आगच वगती तरी पण गारगार लागते। आता तो तिला चिडवण्यासाठी हे सगळं म्हणत असतो, तिची आता चांगलीच गंमत करत असतो। ईश्वरी मात्र आता खूपच चिडलेली असते, त्याच्यामुळे ती म्हणत असते की नशीब जास्त भाजलं नाही आणि जोक कसले करताय हो तुम्ही, स्वतःची काळजी घेत नाही, स्वतःची स्वतःलाच फिकीर नाही आणि वर दुसऱ्यांच्या जीवाला घोर लावायचा। तर लगेच मग अर्णव तिला म्हणत असतो की एक मिनिट, तुला जे बोलायचं आहे आणि तू जे करते आणि तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं जुळत नाहीये। तर मग ईश्वरी म्हणत असते की काय काय म्हणायचंय नक्की तुम्हाला, अहो तुम्ही काय बडबड करताय। तर अर्णव म्हणत असतो की आता तोंड बंद कर आणि लवकर जखम भरायला पाहिजे हो की नाही, तर मग औषध लाव, म्हणजे काय होईल, जखम माझी लवकर भरून येईल। आता अर्णव ईश्वरीला खूपच असं बोलत असतो। ईश्वरीला मात्र अर्णवची खूप काळजी असते, तिच्या मनात आता त्याच्याबद्दल खूप काळजी असते, तिला खूप प्रेम असतं, पण आता ती थोडीशी चिडलेली आहे। पण प्रेक्षकांनो टेन्शन नाही, टेन्शन नॉट असं आता ईश्वरीच्या भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तर ईश्वरी लवकरच आता अर्णवला स्वीकारणार आहे, कारण अर्णव जे काही राजेशचं सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणणार आहे आणि मग ईश्वरी त्याला आता स्वीकारणार आहे। आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की आता अर्णव ईश्वरीला सगळं सांगतो, पण ईश्वरी लगेचच राजेशकडे जात नाही आणि त्याला जाब विचारत नाही। आता ती कलाने म्हणजे आता स्वतःला ती जास्त अशी हायपर करत नाही, ती हळूहळू आता राजेशकडूनच हे सत्य काढून घेणार आहे। आणि आता बाबांना सुद्धा जे काही ॲक्सिडेंट बाबांचा झालेला आहे तो त्याच्यामुळेच झालेला आहे, तो व्हिडिओ आता तिच्या समोर येणार आहे लवकरच। आपल्याला आठवते की एकदा म्हणजे ज्यावेळेस त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस एका मुलाने त्याचा सगळं शूटिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ आता ईश्वरीच्या समोर येणार आहे। त्याच्यामुळे अर्णवला जास्त काही आता सांगण्याची गरज नाही आहे, तरी पण तो सांगणार आहे, पण जास्त सांगण्याची गरज नाही आहे, तो व्हिडिओ पाहूनच ईश्वरीला आता हे सगळं समजणार आहे आणि आता त्या राजेशचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे। तर मस्त अशी यांची लव्ह स्टोरी आता फुलणार आहे, जी आपल्याला पुढे पाहायलाच भेटणार आहे। तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे प्रोमो तुम्हाला फक्त आणि फक्त या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर चला आजचा हा व्हिडिओ येथेच थांबूया, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, बाय।